यावर बदाम पिस्त्याचे काप, नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झाला म्हणजे श्रावण सुरू झाल्यानंतर उपवासाचे दिवस येतात असे म्हणतात. एनिवे, उपवासाचे दिवस जरी असले तरी आजकाल काय होतं की एखाद्या अमुक सणाच्या दिवशी काही लोकांना घरी बोलावण्याची पद्धत आहे. मग त्या दिवशी नेमका उपवास असतो. मग उपवासाच्या दिवशी असे पदार्थ तयार करायचे की ते पदार्थ वेगळे वाटले पाहिजे पण उपवासाला चालतील असले पाहिजे. त्यातलाच एक छान गोडाचा पदार्थ म्हणजेच उपवासाचा मालपुआ. आणि तो मालपुआ आपण गुळात तयार करतो आहे. चला सुरुवात करू. यासाठी आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. आणि 1 वाटी गूळ आणि अगदी थोडंसं पाणी. ही गूळ जळायला नको. आणि ही विलायची आपण घालूयात नुसती अशी फोडून. आणि ह्या गुळाचा पाक असा घट्ट झाल्यानंतर बघा तुम्ही साधारण 1 तार ह्याची येते. 1 तार खाली पडताना अशी 1 तार. येस, तर पाक झाला असं समजायचं. खूप पातळ पाक नको आणि खूप घट्ट पण नको. ह्याला आपण काढून घेऊ. साधारण एक अर्धा लिटर दूध आहे आणि हा लिंबाचा रस आपण फाडून घेऊ. कारण काय होतं की बाहेरचं पनीर आणलं तर ते विनेगारनी किंवा तत्सम दुसऱ्या कुठल्या पदार्थांनी फाडलेलं असतं. मग ते उपवासाला चालतं की नाही या गोष्टी असतात. म्हणून आपण हे आपलं घरच्या घरी पनीर तयार केलं. आपल्याला पनीर करायचंच नाही, आपल्याला हा छेना जो आहे हा वरचा हा वापरायचा आहे. श्रावणातील उपवासांच्या दृष्टीने एक छोटीशी टिप तुम्हाला देतो की यामध्ये कित्येकदा आपण पनीरचा वापर करतो. पण पनीर बाहेरचं जेव्हा बाजारातून विकत आणतो तर ते पनीर फाडण्याला विनेगार वापरतात. मग विनेगार आपल्याला उपवासाला चालतं की नाही, किंवा पनीरचं जे पाणी उरलेलं असतं जुनं ते वापरतात. आणि मग घरी जेव्हा करायचं असेल, तुम्हाला छेना किंवा पनीर हवं असेल तर काही करायचं नाही. साधारण अर्धा लिटर जर दूध असेल तर 1 पाववाटी लिंबाचा रस आणि पाववाटी पाणी एकत्र करायचं आणि उकळत्या दुधात घालायचं. दूध व्यवस्थित फाटणं आणि छान असा छेना तयार होतो. बघा असा हा छेना तयार झाला. याला बांधून ठेवलं तर पनीर, किंवा हा छेना नुसता आपण वापरू शकतो. हा तयार झालेला छेना यामध्ये साधारण 1-2 चमचे दही, अगदी पाव चमचा मीठ, उपवासाची भाजणी किंवा शिंगाड्याचं पीठ 1-2 चमचा, साबुदाण्याचं पीठ 2 चमचे आणि छेन्याचं पाणी आपण तयार करून ठेवलं तेच थोडंसं घालायचं, जेणेकरून हे आपल्याला छान बारीक करता येईल. अशी कन्सिस्टन्सी असावी. आणि त्याला तूप, आणि तूप साधारण एवढं तापल्यानंतर हे तूप चितळ्यांचं तूप आपण घेतलेलं आहे. मालपुआ टाकताना पहिले 1 मालपुआ टाकून पाहायचा की आपली पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर आहे की नाही, आणि तो असाच टाकायचा. ह्या अशा पद्धतीने जर पीठ पसरलं तर तुम्हाला पिठामध्ये थोडंसं शिंगाड्याचं पीठ किंवा मग साबुदाण्याचं पीठ घालणं गरजेचं आहे. आपण थोडं शिंगाड्याचं पीठ घालू. एक साधारण 2 चमचे शिंगाड्याचं पीठ परत घालतो तुम्ही. गंमत कशी आहे की मी हे व्यवस्थित नसतं झालं तर त्यामध्ये पीठ मिसळून व्यवस्थित करून तुम्हाला दाखवलं असतं. पण असं जर केलं असतं आणि हा प्रसंग तुमच्यावर आला असता तर तुम्हाला त्याचा उपाय सापडला नसता. म्हणून मी तुमच्यासमोर केलं की पीठ जर बिघडलं तर त्यावर उपाय काय. बरोबर. पाकात
पाकात घालायला छान मुरू द्यायचं. एक 2 ते 3 मिनटं. यावर बदाम पिस्त्याचे काप. येस, क्या बात है. तसं म्हटलं तर उपवासाच्या दिवशी काहीच खायला नको, पण जमाना बदललेला आहे आणि बदलत्या जमान्यानुसार आपल्याला चालणं गरजेचं आहे. उपवासाच्या दिवशी जर तुम्ही कोणाला जेवायला बोलावलं तर त्यांना सांगा आम्ही मालपोहे बनवणार आहोत, आम्ही मास्टर रेसिपी सबस्क्राईब करणार आहोत, आम्ही लाईक पण करणार आहोत, आम्ही शेअरही करणार आहोत आणि आम्हाला विष्णूजींची आठवण पण येणार आहे. येणार ना? चला.